आज आमचा प्रशासनाने गौरव केला, गौरवाचा खरंच मला अभिमान वाटतो, अतिशय मनापासून आनंद देखील होतो. खरोखर आज जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना ग्रामीण भागामध्ये गोरगरिबांची मुलं आम्ही शिकवतो आहे, अतिशय अडीअडचणीमध्ये असलेली मुलं आम्ही शिकवतो आहे. त्या शिकवण्याचं पुण्य आमच्या पाठीशी जमा होतं आहे. त्याचं संचित निश्चितच आम्हाला भविष्यामध्ये लाभदायी ठरणार आहे. कुठल्याही प्रकारच्या लोभ न ठेवता, कुठल्या प्रकारच्या अपेक्षा न ठेवता आम्ही सर्व शिक्षक मंडळी अतिशय तनमन धनाने काम करतो. आणि ग्रामीण भागातली खरोखर मंडळीसुद्धा खूप चांगली आहेत. स्थानिक पातळीवर जर व्यवस्थापन समिती असेल, तिचं जर पाठबळ सर्वांना मिळालं तर ती शाळा निश्चितच उत्कर्ष त्या शाळेचा होतो. आज गुणवत्ता यादीमध्ये जर आपण बघितलं, जिल्हा परिषदच्या शाळेची मुलंच आपल्याला चमकताना दिसतात. त्याचे कारणच असं आहे, खरी गुणवत्ता जी आहे ती ग्रामीण भागामध्ये आहे. आणि अशा ग्रामीण भागातल्या मुलांना चकाकी देण्याचे काम आमचे जिल्हा परिषदचे शिक्षक मंडळी करत आहेत. आणि मी शाळेचा मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना, शाळेचे व्यवस्थापन पाहत असताना मला खूप समाधान वाटतं. एका 9 लोकांच्या टीमचा मी प्रमुख आहे आणि ती टीम अतिशय तनमन धनाने माझ्या पाठीशी उभी आहे. आणि त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या प्रेरणेनं आम्ही आमच्या शाळेचा उत्कर्ष केलेला आहे. आमची शाळा ISO आहे. वैजापूर तालुका, या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भायगाव ही आमची शाळा ISO आहे. आणि आज शाळेचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत आहे. आणि भविष्यातही आमच्या शाळेची मुलं अजून प्रगती करतील याचा आम्हाला विश्वास आहे. सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. दिनाच्या निमित्ताने जिल्हा शिक्षक पुरस्कार स्वीकारत असताना मनस्वी अतिशय आनंद होत आहे की शासनाने अशा पद्धतीने आणि जिल्हा परिषद औरंगाबादच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक वेगळा पायंडा पाडला आणि एक वेगळ्या पद्धतीची सुरुवात या पुरस्कारांमध्ये केली, याचा अतिशय आनंद होतो. माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला जो आत्तापर्यंत दुर्लक्षित असायचा, त्याची कार्याची दखल घेऊन या ठिकाणी या पुरस्कारासाठी निवड केली, याचा खरोखर खूप आनंद होतो. यावेळेस पहिल्यांदाच हा विशेष शिक्षक पुरस्कार या ठिकाणी मिळाल्याने कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही, कुठलाही काहीच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी आपल्या उत्कृष्ट कामाची दखल घेतली आणि हा पुरस्कार दिला. याचं खूप खरं तर जास्त ध्येय वाढवण्याची या ठिकाणी प्रेरणा निश्चितच या असल्या पुरस्कारांमुळे वाढणार आहे. जबाबदारी देखील वाढणार आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी या अशा प्रकारच्या पुरस्कारातून आम्हा सर्वांना प्रेरणा मिळणार आहे. त्याचप्रमाणे जे कामांमुळे या उल्लेखनीयतेच्या विशेष कामाच्या निमित्ताने या पुरस्काराची निवड झाली, त्यामध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती या घटकासाठी म्हणजे NMMS या पुरस्कारासाठी खरं तर घोषणा झाली. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी गोरगरिबाची मुलं असतात त्यांच्यासाठी शासनाची ही त्यांचं शिक्षण पुढं राहावं म्हणून अतिशय महत्त्वाची आहे. ज्याच्यामध्ये एका वर्षासाठी एका विद्यार्थ्याला 12,000 रुपये प्रत्येक महिन्यासाठी 1,000 रुपये मिळतात. आणि त्यामुळे त्याच्या शिक्षणाचा मार्ग पुढच्या 4 वर्षांसाठी अतिशय सुकर आणि सोपा होऊन जातो. त्या दृष्टिकोनातून या शिक्षणाला अतिशय महत्त्व आहे. आणि त्यामध्ये पहिल्या वर्षी 6 विद्यार्थी, त्यानंतरच्या पुढच्या वर्षी कोरोनामुळे शाळा बंद होती तरी देखील 20 विद्यार्थी, आणि आता तर स्वतःचाच विक्रम मोडीत काढत आमच्या जिल्हा परिषद निमगावच्या शाळेने याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये उच्चांक गाठत अगदी 26 विद्यार्थी पास केले आणि त्यापैकी 24 विद्यार्थ्यांना यावेळीची शिष्यवृत्ती मिळाली. आणि या अतिशय ऐतिहासिक आणि उच्चांकी यशाची दखल या कार्यालयाने, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, शिक्षणाधिकारी मॅडमने आणि आमच्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली. त्याबद्दल या पुरस्काराचं श्रेय त्यांनाही देतो आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करून. सर, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव, मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव केंद्र शिरोळ तालुका वैजापूर या ठिकाणी कार्यरत आहे आणि माझे नाव मनोहर भास्कर लबडे असे आहे. सर, आज जो तुमको पुरस्कार दिया गया है तो किस वजह से दिया गया है, क्या इसके अंदर प्रतिक्रिया है, क्या क्या बताना? तर मला आदर्श शिक्षक हा पुरस्कार आज जिल्हा परिषदेच्या वतीने मिळाला. माझे नाव दीपक सुभाष महात्रे, जिल्हा परिषद शाळा पळाशी, केंद्र बनवटे, तालुका सोयगाव या ठिकाणी मी कोरोना काळात जे काही कार्य केलं त्याबद्दल, तसेच मला वळठाण या ठिकाणी 16 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरवले.
बसले होते 100% पैकी 100% विद्यार्थी पास झाले आणि त्याच्यात 16 विद्यार्थी या यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. याबद्दल मला जिल्हा परिषदेकडून हा पुरस्कार देण्यात आला. पूर्ण नाव सांगा तुमचं. तर माझे पूर्ण नाव दीपक सुभाष महालपुरे. कडून आणि जिल्हा परिषद शाळा पळाशी, तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद. आज जो आपको पुरस्कार दिया गया है तो इसकी वजह क्या है? हिंदी बोलो. हाँ बोलो, हिंदी मराठी सब चलता है. ताराचंद उत्तमराज गुराळे, माध्यमिक शिक्षक. सर आप कहाँ पर से हो? मैं प्रशाला मुलांची पैठण आणि इस साल 2022 में इसका 5 सितंबर हर साल की तरह इस साल भी शिक्षक पुरस्कार करने की प्रेरणा मिल गई है. थैंक यू. पूर्ण नाव सांगा. नाव. मेरा नाम शैलेश प्रभाकर जावड़े, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरगाव, केंद्र आंबेलवाड, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद. माझे नाव दत्तात्रय देवकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामोदर, केंद्र तालुका पुरंदर, जिल्हा औरंगाबाद. या शाळेत मी सध्या प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि 2020-22 या वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आणि या पुरस्कारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निवड झाली. शाळेमध्ये जे विविध उपक्रम गेल्या 15 वर्षापासून चालू आहेत या सर्व आम्ही याची माहिती तयार केली. मला मी अध्ययन सेविका असेल, आशा डायरी असेल, विद्यार्थी बचत बँक असेल, सर्व उपक्रम प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत